कि भारत के इतिहास में पिछले अनेक दशकों में पहली बार ऐसा हो रहा है कि भारत सरकार एग्रीकल्चर को, कृषि को एक इंटरनेशनल ट्रेड डील का हिस्सा बनाने के लिए राजी हो गई है। सरकार कहती है चिंता मत कीजिए, मक्का इसमें शामिल नहीं है, लेकिन पिछले दरवाजे से मक्का आ गया है। इस देश के किसान संगठनों ने, संयुक्त किसान मोर्चा ने कॉल दिया है इसका विरोध करने का। भारत के किसान और किसान संगठनों को अब कमर कस लेनी चाहिए। अमेरिकेमधल्या शेतकऱ्यांना तेथील सरकार साधारणपणाने प्रतिवर्षी 60 लाख रुपयाचं अनुदान प्रति शेतकरी देतं। भारतामध्ये हे अनुदान अत्यंत नगण्य आहे। अमेरिकेमध्ये जनुकीय तंत्रज्ञानाचा विकास होऊन त्याची परवानगी तेथील शेतकऱ्यांना देण्यात आल्यामुळे आणि तेथील लँड होल्डिंग जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचा उत्पादन खर्च कमी आहे। हा शेतीमाल ज्यावेळी भारतीय बाजारपेठेमध्ये स्वस्तामध्ये उपलब्ध होईल त्यावेळी स्वाभाविकरित्या येथील भाव पडतील आणि त्यातून येथील शेतकऱ्यांचं आत्ता जे संकट आहे ते मोठ्या प्रमाणात वाढणार आहे।